नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला व्हिडिओ हा मिहान सेज प्रकल्पाबद्दल आहे. विदर्भाची आर्थिक स्थिती पालटण्याची क्षमता असलेला मिहान प्रकल्प पुन्हा संकटात सापडल्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या डब्ल्यू बिल्डिंगमधील कार्यालयात मार्केटिंगची चमू नसल्यामुळे नववर्षात मिहान सेजमध्ये मोठ्या नवीन कंपन्या येणार का, अशी चर्चा उद्योजकांमध्ये रंगली आहे. मध्य भारतात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मिहान सेज प्रकल्पात नववर्षात नवीन कंपन्या जमीन विकत घेणार का? कार्यरत आणि बंद कंपन्यांची यादी आणि केवळ जमीन अडवून ठेवलेल्या उद्योजकांची यादी कार्यालयात उपलब्ध आहे वा नाही, हा विषय आता चर्चेचा आहे. रिक्त जमिनीचा विषयही गंभीर झालेला आहे आणि नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकारपेंटिंगचा विषय चर्चेत असल्याने मिहान सेज प्रकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, मिहानमध्ये गुंतवणूक वाढावी आणि गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना विलंब होऊ नये म्हणून 1.5 वर्ष आधीच MADCच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेले जिल्हाधिकारी यांनी एक लाईव्ह ॲप सुरू करण्याची घोषणा केली होती. प्रशासनाने आजपर्यंत असे ॲप विकसित केले नाही. शिवाय MADCची वेबसाईट अपडेट नाही. कार्यरत कंपन्या आणि जागा अडवून ठेवलेल्या कंपन्यांची नावे वेबसाईटवर जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे मिहान प्रकल्पाचा विकास आणि रोजगाराची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. प्रकल्पाची संपूर्ण माहिती स्थानिकांसह देशभरातील उद्योजकांना करून देण्याच्या उद्देशाने वेबसाईटवर टाकण्याची मागणी आता उद्योजक संघटनांकडून होऊ लागली आहे. शिवाय उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांच्या फाईलचा निपटारा नागपूर कार्यालयात करावा, अशी उद्योजकांची मागणी आहे. वर्षभरात कोणत्याही मोठ्या कंपनीकडून मिहानबद्दल विचारणा झालेली नाही. सद्यस्थितीत मिहानचा विकास पूर्णतः थांबलेला आहे. मुख्य म्हणजे वर्षभरात मिहानमध्ये कुठलीही मोठी गुंतवणूक आलेली नाही. लाईव्ह ॲप सुरू झाल्यास युनिट सुरू करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांचा प्रस्ताव कुठल्या स्तरावर आहे याची माहिती मिळू शकेल. तसेच त्यांना सतत मुंबईची वारी करावी लागणार नाही. अनेक कंपन्यांना जुन्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. मिहान सेजमधील पतंजली समूहाच्या कंपन्यांची माहिती MADCच्या अधिकाऱ्यांकडून मिळू शकली नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा नवीन माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे.